नमस्कार, मी पार्थ पाटील. मी आज आपल्या समोर लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, अशी शिरगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यस्मरण दिवशी विनम्र अभिवादन. त्याचबरोबर साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती या निमित्ताने मी आज माझे विचार मांडणार आहे. उपेक्षितांच्या वेदनेचा हुंकार म्हणजे अण्णाभाऊ साठे, अन्यायाविरुद्ध धडकता अंगार म्हणजे अण्णाभाऊ साठे, ताळप वास्तवतेचा आविष्कार म्हणजे अण्णाभाऊ साठे, शब्द हेच शस्त्र धारदार म्हणजे अण्णाभाऊ साठे, लेखणी ही तळपती तलवार म्हणजे अण्णाभाऊ साठे, कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा अंधार म्हणजे अण्णाभाऊ साठे, लोकजीवनाचे भाष्यकार म्हणजे अण्णाभाऊ साठे, दलित कथेचे शिल्पकार म्हणजे अण्णाभाऊ साठे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, असं म्हणत लपावत काम देऊन शाहीची साथ देऊन अख्खा महाराष्ट्र पिसून काढणाऱ्या त्या वाणीच्या वागण्याचा कोटी कोटी करणार. कवी, शाहीर, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, पटकथा लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, समाज सुधारक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. वडील व मोठा भाऊ मुंबईला. ते घर कर्जासाठी पैसे मागत असत, पण तेवढे पैसे पुरेसे नसत म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या आईने त्यांच्या पतीला पत्र पाठवले की आम्हाला मुंबईला न्या. त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंचे वडील वाटेगावला आले, पण सगळ्यांना मुंबईला नेण्याचा खर्च परवडण्यासारखा नव्हता म्हणून त्यांनी सांगली ते मुंबई पायी प्रवास सुरू केला. संध्याकाळपर्यंत प्रवास सुरू असायचा. संध्याकाळ झाली की एखाद्या गावात वस्ती करायची, तिथे ते काम करायचं. मग कोळसावरचं असू दे, गाडीमधून माल उतरवायचा असू दे, हमालते असू दे किंवा घरगडी असू दे, अशी अनेक प्रकारची कामे अण्णाभाऊ साठे यांनी केली. मुंबईत पोहोचल्यानंतर सुद्धा चंद्राच्या कोरीच्या भाकरीसाठीचा संघर्ष सुरूच होता. कामगार म्हणून जगले तेव्हा त्यांचा संबंध साम्यवादी विचारसरणीशी झाला. अण्णाभाऊ साठे यांनी लालबाबा नावाची कलापथक सुरू केली. त्याद्वारे त्यांनी जनजागृती केली व पोवाड्याद्वारे त्यांनी समाज प्रबोधन केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला, पण हे स्वातंत्र्य विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते. स्वातंत्र्यासारख्या प्राणप्रिय विषयावर बोलणे धोक्याचे असताना सुद्धा 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णांनी मोर्चा काढला. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, असे ते निर्भयपणे म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राबाबतीत त्यांचे योगदान निर्विवाद प्रचंड मोठे होते. दबावावर हात ठेवून व शाहीची साथ घेऊन अख्खा महाराष्ट्र फिरून काढल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची घोषणा 3 ते 4 वर्ष आधी झाली असे एस एन जोशी म्हणाले. गरिबी हाल अपेक्षा सहन करत असताना सुद्धा त्यांची प्रतिमा मात्र तल्लख होती. त्या सर्वप्रथम त्यांनी